पंचांचा इशारा, नो बॉल. 12वे खेळाडू दोन्ही संघांचे आहेत ना इथं, आहेत ना. स्ट्राइक फलंदाज आहे तो संचित, नॉन स्ट्राइकला आहे तो अतुल. कोणती बॅटिंग कोणाची? बिरवडे, परनीत ना. या परनीत स्पोर्ट्स संघाची फलंदाजी. आणि हा एक पूर्ण मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. चौकार, पंचाचा इशारा येतोय चौकार. आणि परनीत स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होती ती या ठिकाणी 5 धावा. कोणी मारला? संचित यांच्या बॅट मधून हा आपल्याला चौकार पाहायला मिळाला. दरम्यान हा निर्धाव असा चेंडू गेला घरी. अरे घरी गेला तो. जर रोहा कॅमेरा फिरवाय येऊ कसा मॅच चालू आहे ना. आता एक मॅच बंद ठेवायला लागेल तेव्हा. दरम्यान चौका. पुन्हा एकदा संचित याच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. आणि धावसंख्या या ठिकाणी होते ती प्रणित स्पोर्ट्स संघाची 9 धावा. खेळपट्टी मात्र काहीशी शांत गतीने या ठिकाणी सुरू. आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि हा चौकार, चौकारांचा इशारा येतोय. एकूण धाव संख्या होते ती 13. मात्र 13 ना. मात्र संचित यांच्या नावावरती आतापर्यंत 3 जे हे चौके आहेत हे संचित यांच्या बॅट मधून निघालेले आहेत. हा पुन्हा एकदा एक चौकार. प्रणित स्पोर्ट्स संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा प्रणित स्पोर्ट्स संघाची धावसंख्या. आणि हा सामना मात्र 4च षटकांचा आहे. पॉवर प्ले हा 1च षटकाचा आहे. तर पॉवर प्ले संपले ना. पॉवर प्ले या ठिकाणी संपलेला आहे. 1च षटकाचा पॉवर प्ले ना. पॉवर प्ले तेच सांगतो. दुसरं षटक घेऊन येतोय. बॉलर किती वापरायचे? गोलंदाज मात्र 3 वापरता येतील. दुसरं षटक घेऊन येतोय तो स्वप्नील बीरवाडी संघाकडनं. या ठिकाणी 4 षटकांचा हा सामना. आणि वाईड एक अवांतर धाव मिळते या ठिकाणी.
एक बाईच्या स्वरूपामध्ये अशा 2 धावाने आता मात्र धाव संख्या झाली ती या ठिकाणी 19 धावा प्रणित स्पोर्ट्स संघाच्या. आणि या ठिकाणी झेल पहिला गडी बाद होतोय तो प्रणित स्पोर्ट्स संघाचा. संचित बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि संचितची जागा या ठिकाणी सांभाळण्यासाठी जातोय तो करण. संचित मात्र वैयक्तिक 16 धावा आपल्या संघासाठी 16 धावांचे योगदान देऊन, परंतु 16 धावांमध्ये 4चे 4 त्याचे चौके आहेत आणि 16 धावांचे योगदान देऊन माघारी परतलेला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय तो करण ना, करण. पीरवाडी वर्सेस प्रणित स्पोर्ट्स. मोठा फटका हा आणि या ठिकाणी झेल अगदी फिल्डर तैनात त्या ठिकाणी आणि झेल बाद. दुसरा गडी बाद होतोय तो प्रणित स्पोर्ट्स संघाचा. आता मात्र अभि तिसरा फलंदाज जातोय तो अभि प्रणित स्पोर्ट्स संघाकडनं. मात्र या स्वप्नील या गोलंदाजाला हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी हॅट्रिकचा चान्स जो होता तो मात्र या ठिकाणी हुकलेला आहे. या स्वप्नील या गोलंदाजाचा बीरवाडी संघाकडनं गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. या ठिकाणी एक सुंदर षटक पाहायला मिळतंय ते बीरवाडी संघाकडनं. आणि धाव संख्या आहे ती मात्र या ठिकाणी खोळंबलेली आहे. धाव संख्या आहे ती 19. हा बघू एक उंच उडालेला चेंडू आणि सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सूरज यांनी तो झेल टिपलाय आणि तिसरा गडी ना, तिसरी विकेट गेली. तिसरा गडी बाद झालाय तो प्रणित स्पोर्ट्स संघाचा. पुन्हा एकदा हा प्रणित स्पोर्ट्स संघाचा चौथा खेळाडू त्या ठिकाणी वैभव मैदानामध्ये जाताना दिसतोय. धाव संख्या आहे ती मात्र या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स संघाची 19 धावा. 4 बाद काय 3 आता ज्या गेला तो पकडला. 3 बाद 19 धावा. षटक समाप्तीची घोषणा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
प्रणित स्पोर्ट्स संघाची धाव संख्या आहे ती या ठिकाणी 3 गडी बाद 20 धावा. इकडे कोण लिहिणार सदानंद चौधरी जरा इकडे या. वैभव हा हलकासा बॅटची कडा घेतलेला चेंडू तिकडे सीमारेषेकडे जाताना मात्र या ठिकाणी पंच धावा कळव 2 धावा आणि 22 धाव संख्या झाली ती 22 ना 22. तिसरं षटक या ठिकाणी बीरवाडी संघाकडनं सुरू होते. राहुल यांच्या स्वरूपात पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलेला चेंडू मात्र आता या ठिकाणी एकच धाव. पुन्हा एकदा फलंदाज त्या ठिकाणी तो कोण तिकडचा अतुल अतुल फलंदाजीसाठी सज्ज. आपली मागची मॅच नाही ना लाईट कुठे होती मध्ये मध्ये बंद व्हायचं ना आताच्या 2 मॅच दिसतील बरोबर ती पण एक आणि याला नेट गेला एका मॅच आता हिला रेकॉर्डिंग एकदम या ठिकाणी एक धाव पूर्ण. एकूण धाव संख्या आहे ती या ठिकाणी 24. प्रणित स्पोर्ट्स संघाची धाव संख्या आता मात्र 25 झाली ना. आता एकूण धाव संख्या आहे ती 25. आणि जेवण आहे ना ही मॅच थांबवा थोडा पण 10 मिनिटं जेवायला तर तटच ना आणून द्यायला लागेल जेवण त्याच ना हां येऊ काय फोन वाईट आणि एक अवांतर धाव या ठिकाणी 26 धाव संख्या झाली ती 26. षटक समाप्तीची घोषणा या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रणित स्पोर्ट्स संघाची धाव संख्या जी झालेली आहे ती 26 धावा. शेवटचं मात्र आता षटक कारण हा सामना 4च षटकांचा आहे. झाला काय रे याचा संघ कोणता यांच्या बरोबर कसटवाडी आता रणनीत स्पोर्ट आणि ही बीरवाडी हां बरोबर ए सज्जू नाव काय रे बोलू दरम्यान या ठिकाणी
शेवटचं षटक या ठिकाणी एकूण धाव संख्या होते ती प्रणित स्पोर्ट्स संघाची 28 धावा. दरम्यान साहिल 27 धावा. हा मात्र एक मोठा फटका आणि उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आहे प्रणित स्पोर्ट्स संघाच्या या खेळाडूकडनं. आता मात्र धावसंख्या अलगद पुढे ढकलली गेलेली आहे. धावसंख्या झाली ती 33 ना. कोणी मारला? अतुल यांच्या बॅट मधून निघालेला हा एक उत्तुंग असा षटकार होता. धावसंख्या मात्र या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स संघाची 33 धावा. दरम्यान या ठिकाणी अजय सारे 1 मिनिट इकडे. या एकूण धाव संख्या जी आहे ती 37 धावा. प्रणित स्पोर्ट्स संघाची धाव संख्या आणि हा एक मोठा फटका. क्षेत्ररक्षण मात्र काहीसा आता गचाळ. या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रणित स्पोर्ट्स संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती. विकेट किती गेल्यात? 3 गडी बाद 39 धावा. पुन्हा हा मात्र हा निर्धाव चेंडू या ठिकाणी. शेवटचा चेंडू शिल्लक बीरवाडी संघाकडनं. नो बॉलचा इशारा. 1 अंतर धाव मिळते. आता मात्र धाव संख्या झाली ती 40. 1 अवांतर धाव आणि फ्रीट या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि हा चौकार. षटक समाप्तीची घोषणा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रणित स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद आणि 44 धावा. बीरवाडी संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 45 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि दरम्यान हा सामना संपल्यानंतर पुढील जो शेवटचा सामना आहे ना,
पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे, हा सुद्धा 4 षटकांचा असेल आणि तो सामना वेहलपाडा वर्सेस कासटवाडी यांच्यामध्ये खेळवला जाईल. दोन्ही कर्णधारांनी टॉस विनसाठी या ठिकाणी जो नाणेफेकीचा बॉक्स बनवलेला आहे त्या ठिकाणी येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. वेहलपाडा वर्सेस कासटवाडी हा सामना संपल्यानंतर पुढील सामना वेलपाडा वर्सेस कासटवाडी हा सुद्धा सामना 4 षटकांचा असेल आणि आजच्या दिवसातला पहिल्या राऊंडचा तो शेवटचा सामना असेल. दोन्ही कर्णधार आलेले आहेत का? हा, नाणेफेक करून घ्या. कितीला विनिंग आहे? विनिंग स्कोर फक्त 45 धावांचं आव्हान आहे. ते साहिल 11 बीरवाडी संघाला जिंकण्यासाठी आणि साहिल 11 बीरवाडी संघाकडनं आघाडीचे जे फलंदाज जात आहेत या ठिकाणी तो आकाश आणि रोहित. तिकडे तिकडे कोण गेलाय? दोघे हारीत गेले. 45 धावा ना, 24 चेंडू आणि 45 धावा जमवायच्या त्या जिंकण्यासाठी. आणि पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रणित स्पोर्ट्स संघाकडनं हा गोलंदाज अक्षय आणि स्ट्राईकला आहे फलंदाज तो रोहित. नॉन स्ट्राईकला आहे तो आकाश. 45 धावांचं बरोबर ना, 45 ना आव्हान. 24 चेंडू 45 धावा या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतो तो अक्षय आणि एकाच षटकाचा हा पॉवर प्ले. दरम्यान या ठिकाणी षटकातील पहिला चेंडू हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू हातामध्ये आणि झेल. बीरवाडी संघाचा पहिल्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी पहिला गडी बाद होताना 0 धावेवरती. संघाची धावसंख्या मात्र 0. पहिला गडी बाद. कासटवाडी आले का? कासटवाडी आले आले आले.
पुढील सामना जो आहे नाणेफेक करायची आहे या ठिकाणी वेहलपाडा वर्सेस कासाटवाडी. दोन्ही कर्णधार वारंवार या ठिकाणी पुकार होते. मित्रांनो, खेळायचे असेल तर टॉच विन करून घ्या. आतापर्यंत 2 चेंडू झाले ना. 2 चेंडू या प्रणित स्पोर्ट्स संघाकडनं झालेले आहेत. अक्षय यांच्या गोलंदाजीमधले मात्र धाव एक सुद्धा नाही बीरवाडी संघाची. आत्ता काहीशी धावसंख्या आपल्या धावसंख्याचं जे खातं आहे ते या ठिकाणी बीरवाडी संघाने खोललेलं आहे. आणि धन्यवाद. या ठिकाणी पुढील समालोचन सन्माननीय गांगोडा मेजर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते करतील. आणि धावा जे आहे ते बीरवाडी संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. आणि हा मात्र खूपच सुंदर चेंडू. आणि प्रथम फलंदाजी करून पहिली बॅटिंग केली ना. पहिलं षटक मात्र प्रणित पोट संघाकडून चांगला हाताळला गेला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन लागली गेली 1. आणि कासटवाडी विरुद्ध वेलपाडा हे सामना होईल पुढील. वेलपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रणित पोट संघाने 43 धावांचे आव्हान ठेवले ते बीरवाडी संघाला 45. पुढचं षटक घेऊन येतोय आयुष. पहिलं षटक आकाश यांनी खूपच सुंदर अक्षय यांनी खूपच सुंदर हाताळलं होतं. फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 गडी बाद केलाय. बीरवाडी संघाला जखडून ठेवलंय. सध्या विक्रमगड तालुक्यामध्ये बघायला गेलं तर प्रणित स्पोर्ट्स हा संघ खूपच सामन्यामध्ये अगदी क्वालिफायला जाताना दिसतोय. आणि त्याच्याच प्रत्यय मात्र इथे येतोय. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेलेला यष्टीरक्षक सेकंड यष्टीरक्षक यांच्याकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. कुठल्याही प्रकारे मोठे फटके मारू देत नाही प्रणित पोर्ट्स संघाचे जे गोलंदाज आहेत. यावेळेस मात्र डाव्या यष्ट्यांचा खूपच बाहेर जातोय. पंच वाईट घोषित करतात. एक अतिरिक्त धाव मिळते. प्रणित पोर्ट्स संघामध्ये चांगल्याच खेळाडूचा भरणा दिसतोय. इकडे आपल्याला अभि दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय मात्र. आणि यावेळेस प्रत्येक चेंडूवरती मात्र लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चांगली गोलंदाजी, चतुर गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्याही प्रकारे शॉर्ट पिच चेंडू देत नाही आणि फलंदाजाला फटका मारण्यासाठी कुठली संधी उपलब्ध करू देत नाही. अशा प्रकारे जर फलंदाजी राहिली तर निश्चितच बीरवाडी संघ मात्र अडचणीत येऊ शकतो. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस मात्र यॉर्कर लाईनचा प्रयत्न केला गेला आहे. तेवढंच चांगल्या पद्धतीने खेळला गेला आहे. चेंडूला फील्ड केले जाते. 1 धाव पळून पूर्ण केली जाते.
धावसंख्या वंदोबट लागले गेले 4. आकाश मात्र सलामीला आले, परंतु आपल्या फलंदाजीची काय अजून चुणूक दाखवू शकले नाही. यावेळेस सागरसाठी संधी असेल. यावेळेस खूपच सुंदर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. ते बघायला गेलं तर मात्र लगातार चेंडू डॉट काढले जातात आणि बिरवाडी संघाला अडचणीत आणले जाते. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 11 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केला गेला आहेत आणि एक गडी बाद करण्यात यश मिळवले ते प्रणित पोट संघाला. खूपच सुंदर. प्रत्येक चेंडू मात्र लेग दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. सलामीला आलेला आकाश मात्र एक धाव काढून पवेलियनचा रस्ता पकडतोय. शेवटच्या चेंडूवरती मात्र यष्टी उद्ध्वस्त केली गेली आणि आकाश यांची खेळी संपुष्टात आणली गेली. नेक्स्ट बॅटर जातोय तो राहुल. पुढचं षटक घेऊन येतो प्रणित स्पोर्ट्स संघाकडनं अक्षय. काहीशी निराशाजनक इथे मात्र सुरुवात झाली बिरवाडी संघाकडनं. ज्या संघाचा नेहमीच विक्रमगड तालुक्यामध्ये दबदबा राहिला तो प्रणित स्पोर्ट्स संघ मात्र अगदी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतोय. आणि पहिला चेंडू खूपच सुंदर पद्धतीने टाकला गेला. थोडासा चेंडू खाली राहिल्यानंतर पंचांकडे दाद मागतात, परंतु पंचांचा इशारा होता की चांगला चेंडू आहे आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळवलं गेलंय. 11 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 40 धावा विजयासाठी करायच्या असतील बिरवाडी संघाला 20च्या सरासरीने. आणि यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला गेला. प्रत्येक फलंदाजाकडनं मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. ज्या प्रकारे सुरुवात अडखळत झाली त्या प्रकारे मात्र मध्यंतर सुद्धा चालले. असं वाटलंय की विजयासाठी कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला जात दिसत नाही. अजून सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकतो, परंतु मोठे फटके खेळणे गरजेचे असेल. आणि यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन जातो चेंडू. सरळ यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाही. पुन्हा एकदा गडी बाद होतो बिरवाडी संघाकडनं. नेक्स्ट बॅटर सूरज. कुठल्याही प्रकारे मोठे फटके मात्र मारू दिले जात नाही प्रणित पोट संघाकडनं, परंतु आपल्या संघाला विजय करायचे असेल तर निश्चितच मोठे फटके येणे गरजेचं आहे. यावेळेस तरी या षटकातील 3 चेंडू हाताळले गेले. 3 चेंडूवरती मात्र एकही धाव खर्च न करता एक गडी मात्र पवेलियनमध्ये पाठवला गेलाय. यावेळेस खूपच सुंदर. निश्चितच एक बिग फोर राहिली असती तर अगदी यष्ट्यांसमोर पकडलं गेलं होतं, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एक धाव येते. सुंदर गोलंदाजी प्रणित पोट संघाकडे राहिले. पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली होती. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा दिल्या गेल्या होत्या आणि हे षटक मात्र प्रगतीपथावर. या षटकामध्ये आतापर्यंत एक गडी बाद आणि एक लेग बायच्या स्वरूपामध्ये अशी एक धाव दिली गेली. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी येते.
संपूर्ण सामन्यामध्ये मात्र प्रणित पोट संघाची चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. यावेळेस पुन्हा बॅटची कडा घेऊन जातो चेंडू, सरळ यष्टीरक्षक, पुन्हा गडी बाद होतोय, षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ऑन द बोर्ड लागले गेले 6. 4 गडी बाद 6 धावसंख्या. खूपच निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल. कुठल्याही प्रकारे कमबॅक करू दिलं नाही ते बिरवाडी संघाला. पहिल्यापासूनच वर्चस्व निर्माण केलं प्रणित स्पोर्ट्स संघाने. 6 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान असेल. एखादा चेंडू न पडला तर 7 षटकार मारले जातील तरच सामना मात्र विजयाच्या दिशेने जाईल, परंतु असे काही होणार नाही. प्रत्येक चेंडूवरती मात्र मध्ये शिरून खेळण्याच्या लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तशा प्रकारे गोलंदाजी मात्र होत नाही. टिचून गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा बॅटची कडा, नतीजा तोच, परिणाम तोच. गडी पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला. आतापर्यंत बघायला गेला तर एकच चेंडू फक्त सर्कलच्या बाहेर गेलेला आहे, नाहीतर एक चेंडू सुद्धा सर्कल पार करू शकला नाही. फक्त गोलंदाज, फलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्या तिघातच खेळ चाललाय. अगदी जखडून ठेवलं गेलं ते बिरवाडी संघाला. आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून इथं सामना बघत असता, मात्र यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. पुन्हा खेळी संपुष्टात येते आणि ते हॅट्रिक चान्स असेल गोलंदाज. गोलंदाज संदेश याला हॅट्रिकचा चान्स असेल. बघूया हॅट्रिक पूर्ण करतात की काय. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक परवीन सातपुते यांनी पूर्ण केली होती, मात्र त्या दिवशी यूट्यूब लाईव्ह नव्हतं. नेक्स्ट बॅटर अजय. हॅट्रिकची संधी उपलब्ध असेल, बघूया हे चेंडूवरती. आणि मात्र लेगच्या दिशेने खेळाय चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडूला चांगल्या प्रकारे फील्ड केलं गेलंय, थ्रो केला गेलाय आणि एका धावेवरती पुन्हा समाधान. हळूहळू सामना प्रणित पोट संघाच्या खिशामध्ये जातोय. आणि हा सुद्धा पुन्हा एकदा चांगला चेंडू. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला काही समजू देत नाही. सबसेल निराशा बघायला मिळाली या सामन्यामध्ये. कुठल्याही प्रकारे कमबॅक केले गेले नाहीत बिरवाडी संघाकडनं. सामना जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला नाही. जसे 1-2 षटकं गेल्यानंतर मात्र पूर्ण सामना सोडून दिल्यासारखं झालं आणि इथे मात्र प्रणित पोट संघ विजयी होतोय. चला पुढचा सामना वेलपाडा विरुद्ध